नमस्कार मंडळी. तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या बाळासाठी खेळणी निवडताना फक्त मजा नाही तर मेंदू विकास कसा करायचा, हात डोळ्यांचं समन्वय म्हणजेच हँड आणि आईज यांचं कोऑर्डिनेशन आणि संवेदनशीलता वाढवणारी खेळणी म्हणजे सेन्सरी टॉईज हे महत्त्वाचे असतात. तर आपण आज ह्या व्हिडिओमधून वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपयुक्त आणि रोचक खेळणी कोणते असतात आणि ते कसे निवडावे आज आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर चला मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं म्हणजे सेन्सरी खेळणी. त्यामध्ये सॉफ्ट ग्रिप बॉल्स येतात. तर वेगवेगळ्या टेक्स्चरचे बॉल्स बाळाला स्पर्श संवेदना विकसित करण्यासाठी आणि हात आणि डोळ्यांचे समन्वय सुधारते. त्यानंतर सेन्सरी बुक्स म्हणजे तुम्ही कॉटन बुक्स ही त्याला बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर विविध कापड, जील्स, बिबल्स असलेले बुक्स स्पर्श व दृष्टी संवेदना उत्तेजन करतात. त्यानंतर संवेदनशील बॉटल्स किंवा शेक बॉटल्स. तर रंगीत पाण्याच्या बॉटल्समध्ये छोटे तुकडे टाका. बाळ हळूहळू हलवताना ध्वनी आणि रंगाचा अनुभव घेतो. दुसरं म्हणजे मोटर स्किल्स वाढवणारी खेळणी. त्याच्यामध्ये स्टॅकिंग कप्स किंवा ब्लॉक्स. तर बाळ टॉवर बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पुश अँड पुल टॉईज. लक्षात घ्या, खेळणी जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा पुश अँड पुल टॉईज हे घेणं गरजेचं. म्हणजे जेव्हा आपली आजी जत्रे जायची तेव्हा तिथे टॉईज मिळायचे. म्हणजे त्या गाडीला किंवा कोणताही कोंबडा असेल, घोडा असेल, त्याला एक दोरी असते, त्यालाच आपण पुश अँड पुल टॉईज म्हणतो. तर हे जेव्हा बाळ चालायला लागल्यावर अशा प्रकारची खेळणी दिल्यामुळे त्याला ते खेचता येतं आणि त्यामुळे मसल्स त्याचे स्ट्रॉंग होतात. त्यानंतर ध्वनी आणि संगीत. लक्षात घ्या, ह्यामध्ये फक्त तुम्हाला सॉफ्ट म्युझिकल टॉईज किंवा शेकर्स, त्यालाच रॅटल्स म्हणतात, अशा प्रकारचीच खेळणी द्यायच्या जेणेकरून बाळाची ऐकण्याची क्षमता ही हळूहळू विकसित होते आणि आवाजाने मेंदू सक्रिय होतो. अतिरिक्त आवाज करणारे टॉईज हे शक्यतो तुम्ही अवॉइड करा. त्यानंतर मिरर प्ले. लक्षात घ्या, सुरक्षित दर्पणासमोर बाळाला ठेवणं म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःची ओळख आणि भावनांचा विकास होतो. त्यानंतर आहे सामाजिक खेळणी. लक्षात घ्या, सामाजिक खेळणीमध्ये म्हणजेच तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पिकाबू हे खेळू शकता. म्हणजे मुलांसोबत तुम्हाला पिकाबू खेळायचं आहे जेणेकरून लपाछपी खेळणी आणि वस्तू लपवून बाळाला शोधायला सांगणं मेंदूची स्मृती आणि अपेक्षा वाढवते. सॉफ्ट टॉईज आणि स्टफ्ड ॲनिमल्स. तर बाळाला यातून प्रेम, काळजी आणि सामाजिक संवेदना याचा अनुभव येतो. तर आता सुपर टिप काय? तर लक्षात घ्या, खेळणी ही सॉफ्ट, सुरक्षित आणि नॉन टॉक्सिक असाव्या. बाळाच्या नवीन क्षमतेनुसार खेळणी बदलत राहा. खेळताना बाळाबरोबर संवाद करा, कारण भाषिक आणि सामाजिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. तर मंडळी, जर का तुम्हाला बाळासाठी विशेष सायंटिफिक प्लेलिस्ट हवी असेल तर मी ती तयार करून देऊ शकते, ज्यात खेळणी, क्रियाकलाप आणि मेंदूच्या विकासाचे फायदे हे सविस्तर असतील. जर का तुम्हाला ह्याची माहिती हवी असेल तर मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.